निश्चितच मी विनंती करतो मंगेशांना, जय वाघोबा बनवल्या संघाचा मंगेश यायचंय. धुवाधारी फलंदाजी पाहिली आपण मंगेशच्या बॅटमधून. चला प्रमोद, मी विनंती करतो एक आदिवासी समाजसेवक असतील कारोलाम निरगुडा साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र मंगेशला एक चला पांडू निरगुडा यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते मंगेशला एक सामनावीराची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. प्रमोद, द्यायच्या ट्रॉफी. निश्चितच इथे मात्र एक धुवाधारी फलंदाजी केली जायचे मामा कॉइन बॉक्समध्ये. ते आलेत फलंदाज, यांना मात्र एक मॅन ऑफ द मॅच एक मात्र ट्रॉफी देण्यात येत आहे. अतिशय चांगली फलंदाजी पाहिली मंगेशच्या बॅटमधून आपण, आणि इथे मात्र संघाला विजय मिळवून दिला जय वाघोबा बनवल्या संघाला. इथे मात्र सामन्याला सुरुवात होईल. उंबरवेडे विपक्ष राजे लव्हाळी. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना झाले उंबरवेडे या संघाची. कुणाल आणि अनिलला पाहू शकाल. तसेच गोलंदाजी ट्रॅक होते गोलंदाज नरेशला पाहू शकाल लवाळी संघाकडून. संघाचा तारणहार नरेशला पाहू शकाल. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पेस करण्यासाठी फलंदाज कुणालला पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक होते गोलंदाज नरेश. पहिल्या चेंडू मात्र इथं उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर फेकला जातोय गोलंदाज नरेश कडून, आणि ते मात्र एक अवंतच्या स्वरूपात धावफलकावर धाव ऍड होईल. निश्चितच एक मात्र अवंतर धावेने मात्र धावफलक खोललं गेलंय उंबरवेड्या संघाचा. पुन्हा एकदा मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज नरेश कडून. वारंवार मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू मात्र फेकले जातात गोलंदाज नरेश कडून. आता मात्र कुठेतरी युवराजनं चेंडू फेकला होता. चेंडूला मात्र अडवायचा होता. क्षेत्ररक्षक येथील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, आणि ते मात्र 2 धावा धावफलकावर ऍड होतील. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात कुणाल आणि अनिलच्या माध्यमातून. कुठेतरी 2 मात्र अवंतर चेंडू फेकल्यानंतर एक मात्र सुरेख चेंडूची फेकी केली गेली गोलंदाज नरेश कडून. एक हार्डिटर फलंदाज असेल स्ट्रायकर फलंदाज कुणाला पाहू शकाल उंबरवेड्या संघाकडून. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारायचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव चेंडूची फेकी केली गेली. निश्चितच कुठल्याही प्रकारचा मात्र डगआउट मध्ये आवाज करू नका. निश्चितच पंचांवर मात्र वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज. निश्चितच खेळाडूने देखील खेळाडूवृत्ती दाखवायचे, आणि जर नसेलच ना तर विनाकारण निश्चितच चांगला डिसिजन पंचाचा असेल. फलंदाज बाद असेल. कुणाला मात्र माघारी धाडले गोलंदाज नरेशने. चला नेक्स्ट बॅट्समॅन लवकरात लवकर तयार राहायचंय उंबरवेडे संघाचा.
प्रीतम गेल्या पावली मात्र माघारी परतोय आणि दुसरा धक्का लागत असताना उंबरवडे संघाला मात्र लगेच पॅनलाइज केलं जाईल. सर्व संघांनी नोंद घ्या आणि पुढची मॅच असेल बदलापूर ताडवाडी विपक्ष दात्रीची वाडी. तर दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. पाहूया पुढील चेंडू नरेशांचा दुसरा धक्का. आता मात्र उंचावर मारलेला चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका खेळलाय. चेंडूला मात्र पहिल्या चेंडूवरती गॅदर केला जाईल. तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि ते मात्र अचूक थ्रो आला होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून मात्र गोलंदाजाकडून मात्र थ्रो सुटल्यानंतर जीवदान मिळालं फलंदाज अनिलला आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये झालं. अद्याप मात्र 4 चेंडूची फेकी केली गेले. निश्चितच 4 चेंडूमध्ये मात्र 2 चेंडू वाईड फेकले गेलेत. धाव फलक मात्र धावून पोहोचेल ते 6 या आकड्यावरती. कुठेतरी रोख लावण्याचं काम केलंय गोलंदाज नरेशने. आता मात्र उंचावर मारलेला चेंडू चेंडू मात्र हवेत असेल. झेल खाली क्षेत्ररक्षक येतील निश्चितच. झेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि त्याच्या झेलचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये झालं. निश्चितच कुठेतरी मात्र एक थ्रो मात्र फास्ट फेकला होता, परंतु गोलंदाजाला मात्र त्याचा कलेक्ट करता आला नाही. निश्चितच अद्याप मात्र इथं मात्र सर्कलचा शेवटचा चेंडू असेल षटकामधला. अद्याप मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र मारून दिला नाही गोलंदाज नरेशने. पुन्हा एकदा उंचावर मारलाय. गॅप शॉट आहे. पाहूया क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर वन टपा घेत चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. निश्चितच कुठल्या तरी गाडीचा मिरर येतोय डोळ्यावरती. कुठल्या तरी क्षेत्ररक्षकाला त्रास होतोय. कुठल्या गाडीचा आहे तो खाली घ्यायचा आहे. कोण असेल तिकडे ते खाली घ्या प्लीज. सहकार्य करा. 4 व्हीलर कोणती 4 व्हीलर? एरटिगा का? एरटिगा रवी. निश्चितच रवी असेल बनवली संघाचा. तुमचीच वाटते एरटिगा. काच असेल सॉरी ते काय असेल ते बाजूला करायचंय. चला लवकरात लवकर मात्र सुरुवात करा सामन्याला. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केलाय. झेल खाली नरेश येतील. नरेश कडून चुकी झाले. चेंडूला मात्र पाठवून दिलाय वन टपा घेत भरल्याच्या बाहेर. पहिलाच मात्र चौकार खेळतोय फलंदाज अनिल. निश्चितच पहिल्या चेंडूवर मात्र एक प्रहार चढवलाय फलंदाज अनिलने संतोषाच्या वरती आणि पहिल्या चेंडूला पाठवून दिलाय चौकारासाठी. निश्चितच एक साधा सोपा झेल होता. झेल मात्र जमिनीला दान केला गेलाय. क्षेत्ररक्षक असतील नरेश कडून मात्र चुकीच्या अपेक्षा नव्हत्या, परंतु चुकी झाले. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक असतील क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा षटकार. ज्या क्षेत्ररक्षकामध्ये झेल सोडली गेली त्याने मात्र इथे रुद्र रूप धारण केलंय आणि
इथे मात्र षटकार चौकाराची भाषा बोलली करतोय फलंदाज अनिल, ज्याने मात्र 7 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरती तग धरून राहिला होता. गाडी निश्चितच कुठली तरी गाडी बघा ना, काढा ना, सगारे करा. कोणती? एरटिगा. रवी, दुसरी कोणाची एरटिगा? धन्यवाद. निश्चितच 2 चेंडूवर तर 2 मोठे फटके खेळताना पाहतोय फलंदाज अनिलला पाहू शकाल. आता मात्र बॅटची टोईंग एज, चेंडू मात्र चाललाय सरळ थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, चेंडूला मात्र अडवलं गेलंय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. निश्चितच इथे मात्र 2 धावा येतील धावफलकावरती. या 2 ने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते उंबरवडे संघाचं 24 आकड्यावरती. निश्चितच आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी केली ती गोलंदाज संतोषने. 2 मोठे फटके मात्र मारल्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूला सरळ पाठवून दिलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. अनिलच्या बॅटमधून येणारा दुसरा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. मनोज पेट्रोल चालू कर, खाली पेट्रोल आहे ती चावी. निश्चितच पुन्हा एकदा मोठा फटका दाखवलाय फलंदाज अनिलने. पुन्हा त्या दिशेने केल्याचा प्रयत्न, आता झेल उडालाय. इथे मात्र पुन्हा एकदा दुसरा झेल जमिनीला दान केला गेलाय फलंदाज अनिलचा. रनआउटची देखील चान्स होती परंतु 2 धावा मात्र इथं एकवटल्या जातील धावफलकावरती. निश्चितच ज्या अनिलचे मात्र 2 झेल सोडले ते मात्र कुठेतरी लवाळी संघाला मागात पडतील. निश्चितच आता मात्र धावफलक वाऱ्याच्या वेगाने पुढे सरसावणार 32 या आकड्यावरती. 2 बाद 32. निश्चितच नरेशने मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी केली होती परंतु संतोषला मात्र आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाइड दिशेने चेंडू उडवलाय. तिथे मात्र झेल होती आणि ते मात्र चांगली झेल टिपली गेली आणि तिथेचा अनिलच्या पहिलचा अंत. खेळ मात्र समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धाव फलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 32. 3 बाद 32. नवीन गोलंदाज पाहताय आपण सतीशला पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती संघासाठी 3रे षटक, वैयक्तिक पहिले षटक असेल देण्यासाठी गोलंदाज तयार झालाय. 36ला पाहू शकाल. इथे मात्र कुठेतरी ज्या अनिलने मात्र एक धुवाधारी फलंदाजी केली आणि त्याला मात्र डगावचा रस्ता दाखवला गोलंदाज संतोषने. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारलाय. इथे मात्र नरेश असतील, नरेश कडून चुकी होणार नाही आणि इथे मात्र 4था धक्का लागत असताना उंबरवडे संघाला. फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण महेशला पाहू शकाल. निश्चितच नॉन स्ट्रायकर फलंदाज एकनाथ मात्र काहीतरी कान मंत्र देत असताना महेशला स्कोर मात्र कुठेतरी उंचावून ठेवण्याचं काम केलंय ते फलंदाज अनिलने. आता मात्र कुठेतरी एकेरी दोन्ही देखील रन आले तरी अजून मजबूत होईल.
फुलवलेचा चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा उडवलाय, तो शतरक्षक येईल नरेश, नरेश कडून चुकी होणार नाही असं म्हणतात. दुसरा धक्का लागत असताना ह्या ओव्हरमध्ये 36च्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट. आपण मैदानामध्ये जात असताना गुरुनाथला पाहू शकाल. सतीशने मात्र कुठेतरी 2 चेंडूवर 2 विकेट मात्र मिळून दिलेत लवाळ्या संघाला आणि धाव संख्येला मात्र रोख लावण्याचं काम केले गोलंदाज सतीशने. निश्चितच आता मात्र हॅट्रिकच्या उंबरड्यावर उभा असेल गोलंदाज सतीश. आता मात्र ज्या झेलच्या रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं गेलं. निश्चितच कॉलिंग नव्हता आलेला नेट, निश्चितच कॉलिंग नव्हता आलेला नेट, निश्चितच निश्चितच चौथ्या चेंडूवर मात्र कुठेतरी 2 धावा आल्या गेल्यात. गोलंदाज सचिनच्या गोलंदाजी निश्चितच झेल होता, परंतु 2 शतरक्षकामध्ये तालमेल नाही. निश्चितच झेल मात्र जमिनीला दान केला गेला. पुन्हा एकदा उंच मारताना चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी केली जाते. निश्चितच इकडे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती एकनाथ असतील. एकनाथ मात्र स्ट्राईक साठी तडफडतोय, परंतु स्ट्राईक मात्र काही येत नाही. अद्याप मात्र चांगली चेंडूची पैकी केली गोलंदाज सतीश कडून. पुन्हा एकदा उंचावर मारलाय, पाहूया झेलची संधी असेल आणि इथं मात्र नरेश होता, झेल मात्र सुटला गेलाय आणि इथं मात्र त्या झेलचं रूपांतर 2 धावेमध्ये होईल का आणि तिसरी देखील धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया पाता पाता 3 धावा पूर्ण. निश्चितच 3च धावा असतील, फलंदाज 3च धावा असतील. लक्ष द्या, जर आपल्याला धाव घ्यायची असेल तर निश्चितच दोन्ही साईडने मात्र साईड सोडणे गरजेचे आहे. निश्चितच इथे मात्र 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 18 चेंडूमध्ये धाव कुठून काढल्यात त्या उंबरवड्या संघाने. 37 धावा आणि येणारे 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज असेल राजेलवाडा या संघाला. थँक्यू सो मच. रेग्युलर गटातली दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतोय. ओमसाई खडकी आयोजित मैत्री चषक 2025 पर्व 26 आणि 26व्या पर्वामध्ये आपण पाहतोय जी परंपरा ओमसाई खडकी टीमने राखली आहे ना, तीच परंपरा आता शेवटपर्यंत राखली जाईल याच्यात मात्र तिळभरशी शंका नाही. चला, रेग्युलर गटातील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तारवाडी बदलापूर त्याच्या अगेन्स्ट टीम असेल ती ओमसाई दातेरचवाडी या संघ. चला, दोन्ही संघांचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्समध्ये टॉस संपन्न करणार आहोत. हे देखील मॅच 5 षटकांची राहील. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना उंबरवाडी या संघानं 5 बाद 37 धाबा दफलकावरती बनवले गेल्या. 38 धाबांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय राजे लवाई टीमच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. दिलीप आणि त्यांच्या साथीने मंगेशला आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत.
दिलीप आणि महेशची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीय आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. नवनाथला आपण पाहतोय 18 चेंडू आणि 38 धाबांचा इथे पाठलाग करायचा आहे जिंकण्याकरिता. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये वळतोय. चला उमसाई दात्रेचवाडी या संघ आणि त्याच्या अगेन्स्ट बदलापूर तारवाडी या संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू टॉस बॉक्स मध्ये जिकडे टॉस केला जाईल. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी निरगुडा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करू. रेग्युलर गटातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 38 धाबांचं लक्ष या ठिकाणी गाठायचं आहे राजे लवाळी टीमला. चला बदलापूर तारवाडी संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. टॉस करणं अनिवार्य राहील. पहिलाच बॉल अलबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी शतरक्षक त्या फटक्यासाठी सजवला एकनाथ होता. फक्त मिळाली तिकडे एकच धाबांनी स्वतःच आणि सकाळचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आपण पाहतो दिलीपला 38 धाबांचे टार्गेट आहे ते जिंकायचं आहे तर मधून प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमकता करावी लागेल. चला बदलापूर तारवाडी टीमचा कॅप्टन शेवटचा वाहन असेल. जर आपण आला नाहीये तर तुम्हाला 2 बॉलच्या पेनल्टीच्या समोर जावं लागेल हे लक्षात सुद्धा. आज मात्र बदलापूर तारवाडी या संघ म्हणत असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न करण्याकरिता आपण जाऊ तेव्हा मात्र तुमचं ओपिनियन घेतलं जाईल. हा चेंडू आपण पाहतोय फटका दमदार मैचच्या बॅट मधून 38 धाबांचा पाठला करत असताना पहिला वार चौका. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन जॉईन झालेत. एका साईडने दात्रेवाडी टीमचा कॅप्टन गणेश बला आलेत आणि दुसऱ्या साईडने आपण पाहतो या ठिकाणी तारवाडी टीमच्या कॅप्टन आपण पाहतोय प्रकाश हंबीर आलेत आणि आपण या ठिकाणी या स्पर्धेचे सर्वस्व प्रमोद निरगुडा यांच्या आपण शुभ हस्ते टॉस करतोय. रोशन मात्र आपण कंटिन्यू करा मॅच कंटिन्यू करा. या ठिकाणी आपण टॉस संपन्न करू. या ठिकाणी टॉस केला जातोय. कॉल करतील बदलापूर तारवाडी संघ. काटा कॉल दिलाय आणि या ठिकाणी छापा अर्थातच दात्रेवाडी संघाने टॉस इथे जिंकला. डिसाईड काय असेल फिल्डिंग. खरं तर फिल्डिंगचा निर्णय आपण पाहिला तर ओमसाई दात्रेवाडी हा संघ यावर्षी खूप फॉर्ममध्ये भिवंडी विभागामध्ये जाऊन त्यांनी आर्लाकर चषकामध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. परंतु तारवाडी संघ तुमच्या समवेत कधी खेळलेत की नाही केले फर्स्ट टाइम आहे. खरं तर फर्स्ट टाइम मॅच आहे आणि तारवाडी हा संघ देखील खूप चांगला संघ आहे. त्या संघाविषयी तू काय म्हणशील? त्यांचं पण प्लेयर चांगले आहेत तसं सांगायला गेलं तर आता कमबॅक करण्यात आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये कुठपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? 40+. 40+ अशा धाबा रोखण्याचा प्रयत्न कराल. गणेश मला एकच सांगेन की या आयोजनाशी तू काय म्हणशील? खूप चांगले आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. खरं तर तारवाडी टीम टॉस तुम्ही गमावलाय. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॉल फास्ट केली. बॉलिंग फर्स्ट केली असती परंतु आता तुमच्या वाटेला खरं तर आता बॅटिंग आली आहे आणि बॅटिंग करत असताना ओमसाई दात्रेचवाडी संघामध्ये म्हटलं तर 2024 मध्ये एंडिंग जो डिसेंबर महिना होता त्या महिन्यामध्ये देखील त्यांनी तो चॅम्पियन संघ झाला होता आणि आता नुकतंच एक स्पर्धा झाली श्री सिद्धिविनायक काराव आमदार चषकामध्ये. त्या चषकामध्ये देखील तो चॅम्पियन संघ राहिला. त्या स्पर्धेत देखील संघ चांगला आहे. परंतु तुम्ही त्यांच्या विरोधात किती धावा इथे उभारणार? 60+ करण्याचा प्रयत्न करू. खरं तर प्रकाश आंबेर एकच सांगेन या क्रीडांगणावरती तुम्ही मागच्या वर्षी खरं तर 50+ धाबा तुम्ही उभारल्या तर ज्या बॅटमधून खरं तर अर्धशतक आम्ही पाहिली या क्रीडांगणावरती. आणि शेवटचा एक प्रश्न की या आयोजनाची तू काय म्हणशील? आयोजक तर खूपच सुंदर असतं दरवर्षी. यावर्षी पण खूपच सुंदर आहे. खरं तर 60+ तुम्ही धाबा जे करणार तुमच्याकडे कोणते असे बॅट्समन आहेत की तुम्ही त्यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी असेल? आमचे प्लेयर सगळ्या फॉर्ममध्ये आहेत. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तारवाडी टीमचे कॅप्टन प्रकाश अंबीर होते आणि त्यांनी त्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली आहे की प्रकाश अंबीर यांच्याकडनं माहिती मिळाली आहे की तारवाडी टीम यावर्षी खूप फॉर्ममध्ये आहे आणि फॉर्म मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊ आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातील योगेश इंदोळा सर. या वेळेस आपण पाहतोय चांगला फटका होता परंतु फटकामध्ये एलिमिनेशन थोडंसं कमी पडलं. टीपला जाईल 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
आणि धावसंख्या धावफलकावरती अवघ्या 10 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. टार्गेट आता मोठं आहे, परंतु 12 चेंडू 28 धावा असं म्हणतात ना, जितकं मोठं स्वप्न तितक्याच तुमच्या वाटेला संकट देखील येतात आणि त्या संकटांना सर्वांना मात देऊन तुम्हाला तो खरं तर विजय मिळवायचा असतो. आणि सध्या तरी आपण पाहतोय राजे लवाली हा संघ 12 चेंडू 28 धावा करणार की नाही हे पाहणं गरजेचं आहे. कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं उंबरवाडी या टीमनं 5 चेंडू खरं तर 5 षटकांमध्ये 30 धावा डिफेंड केल्यात. कोलटप्पाचा चेंडू खोदून काढला, स्टँड अँड डिलिव्हरी, स्टँड अँड स्लोट. आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंड वरती होता. दिलीपच्या बॅट मधून पहिला वार. बाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज दिलीपला आपण पाहतोय. खरं तर विकी भाऊ आता जो प्रेशर होता तो आता प्रेशर या चेंडून कमी गेलाय. षटकार ठोकल्यानंतर पहा तुम्ही अगदी लॉंग ऑनला पुन्हा एकदा आपण पाहतो फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला शतरक्षक आहेत. एकच धाव धावफलकावरती कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 1 लॉस ऑफ 17 रन्स 17 धावा धावफलकावरती. 10 चेंडू 21ची गरज जिंकण्याकरिता उंबरवेडी या संघ देखील कमी लेखून जमणार नाही. परंतु जमायची बाजू आहे की योगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये नरेश सारखा एक हार्ड हिटर फलंदाज आणि त्याच्या कुठामध्ये मोठमोठे फटके नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. 10 चेंडू 21ची गरज आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील मनोज उघडा सर. यावेळेस आपण पाहतोय फटका दमदार आणि धावा सुद्धा तितक्या दमदार मिळतील आणि बॉल सरळ चाललाय वाइंडिश लॉंगॉनच्या डोक्यावरना सी मापार. आणखीन एक वार फलंदाज नरेशच्या बॅट मधून षटकार. हो थँक्यू. 9 चेंडू 15ची गरज. सामना हुटाकुटीने आलाय की होते. 12 चेंडू 28ची गरज होती. 3 चेंडूंवरती जो प्रेशर होता तो कमी गेलाय फलंदाज नरेशनं. परंतु यावेळेस आपण पाहतो मिस्टर आमिक स्ट्रोक झाले स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इतका जवाब पत्र देत असताना गोलंदाज न केलाय कमबॅक. आपण पाहिलं गोलंदाज प्रीतमच्या माध्यमातून अप्रतिम कमबॅक फलंदाज बाद. जी गरज आहे जिंकण्याकरिता टीम आपण पाहतोय राजे लवाली संघ सध्या अडचणीत सापडलाय. कारण एक मोठा मासा जणू काही गळाला सापडला असंच म्हणावं लागेल. सध्या तरी आपण पाहतोय हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. 2 चेंडूवरती मोठे फटके आले तर मॅच मध्ये हवा निघू शकते. शॉट ऑफ प्लेनचा चेंडू आपण पाहिला गेला तर अलक्यातने चेंडूला खेळून काढला. फक्त मिळाली आहे तिकडे एकच धाव आणि एकाच धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळेल 24 धावा धावफलकावरती. 7 बॉल आणि 14ची गरज जिंकण्याकरिता. खरं तर मनोज उघडा सर एकच सांगेन बदलापूर तारवाडी विपक्ष ओमसाई दादरीजवाडी हा संघ दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. दोन्ही संघ एकाच कॅलेबरीचे आहेत. परंतु तो सामना देखील भरपूर चांगला होईल याच्यात मात्र शंका नाही. आपण ओपिनियन घेतलं प्रकाश आंबीरने एकच सांगितला की आमच्या संघ देखील खूप फॉर्म मध्ये आहे. तो स्वतःने त्यांनी सिद्ध केलाय. परंतु यावेळेस बॅटची आतमधली कडा एस्टनच्या पाठीमागे डीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. हो 6 चेंडू 14ची गरज जिंकण्याकरिता. टीम आपण पाहतोय राजे लवाली. कोणता संघ जिंकेले सांगता येणं कठीण आहे. जोपर्यंत मनोज सर शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेले सांगता येणं फारसं कठीण आहे. 6 चेंडू 14ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अनिल
मात्र अनिलचा विचार केला तर याच अनिलनं पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर धाबा कुठून दिल्यात बॅटिंग करत असताना, परंतु आता धाबा त्यांना रोखायच्यात. सध्या तरी राजे लवाली टीमच्या विरोधात 6 चेंडू 14ची गरज जिंकण्याकरिता आपण पाहतोय. आणि पुढच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं तर मलंगड पट्टामध्ये 8, 9, 10, 11 असे या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. कुशोली गावामध्ये मलंगडच्या विभागामध्ये ती स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळत. परंतु मॅचकडे आपण बोलतोय. पाठची ते लिडिंग एज आणि फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ओमसाई दात्रीचवाडी. नितेश बरोबर ना? का नुसती दात्रीचवाडी? नुसती दात्रीचवाडी. यस इथे सॉरी क्षमा असावी. नुसती संघ दात्रीचवाडी आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला ओमसाई दात्रीचवाडी संघ होता म्हणून त्याच नावाने आम्ही पुकारतोय. परंतु आता सध्या दात्रीचवाडी हाच फक्त नाव ठेवण्यात आलं त्या टीमचा. आणि खरं तर स्वतःसाठी नाही तर मनोज उघडा गावासाठी त्यांना देखील खेळावं लागेल. आणि आमच्या मनोज उघडाच्या बॅटमधून देखील आपण उत्तुंग षटकार पाहिलेत. आज मात्र त्याचा संघ खूप फॉर्ममध्ये. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंच वळतात आमच्याकडे दर्शवतात. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव दफलकावरती ऍड केली जाईल. 25 धावा दफलकावरती. 5 चेंडू 13ची गरज. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पडतो. मिस्ट्रामिक स्ट्रोक. चेंडू खाली शतरक्षक टीपला जाईल. देईल 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. चेंडू 13ची गरज. एक मोठा फटका या मॅच मध्ये कंपल्सरी कुटाबाच लागेल टीम राजेल बाली संघाला. परंतु एकच सांगेन 5 विकेट गमावून बसलाय. त्यामुळे आता या खेळाडूंवरती दडपण आहे. परंतु दडपणाच्या समोर जाऊन तुम्हाला बॅटिंग करावे लागेल. जर तुम्हाला हा सामना विजय व्हायचा असेल तर मात्र या ठिकाणी मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. 4 चेंडू 13ची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. परंतु बॅट आणि चेंडूंचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय गोलंदाज अनिलच्या माध्यमातून. अप्रतिम आज मात्र अनिलला गोलंदाजी केली. खरं तर आज मात्र त्याने इम्प्रेस केलं टीमला. ज्या पद्धतीने धावा पाहिजे त्याच पद्धतीच्या बॅटमधून धावा देखील आल्यात. आता हा चेंडू आपण पाहिला तर लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात आणि व्हाईट बॉलचे खून करतात. इथे एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. 26 धावा दफलकावरती. 3 चेंडू 12ची गरज जिंकण्याकरिता. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाही. या बॅट पासून लांब ठेवले जातात. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू लांब ठेवले जातात. आणि 2 चेंडू 12ची गरज. कंपल्सरी दोन्ही चेंडूवरती 2 षटकार इथे टोकावे लागतील राजेलवाडी टीमला. दोन चेंडू 12ची गरज. पुढे खेळण्याचा प्रयत्न. बाटची वरची कडा. इस्टनच्या पाठीमागे एसटी रक्षक टीपला जाईल. देईल आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. 1 चेंडू 12ची गरज. आता सामना जिंकणार तर नाहीच आहे परंतु एखादा चमत्कार या मैदानाच्या आतमध्ये राजेलवाडी टीमला वाचू शकतो. फुलर लेचा चेंडू परंतु मिस टायमिंग झालाय. लॉंग ऑनला 1 नात आलेत.
इकण्यात आता गावामध्ये शिवा खाशील. हा चेंडू ड्रॉ इथून विकेट मिळाली असती कदाचित झेल झालाय ड्रॉप. परंतु हार्ड लक टीम राजे लवाळी संघ आणि गुड लक टीम उंबरवेडे संघ दोन सामन्यांमध्ये दोन त्याने सामने जिंकलेत आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय उंबरवेडे संघ. तो संघ भिडणार आहे अर्थातच मी म्हणेन जय वाघोबा लवाले संघाच्या विरोधात. एक जरी गावातून संघ पराभूत झालाय आणि त्याच गावातून दुसरा संघ जय वाघोबा लवाले संघ अर्थातच शिवाचा तो संघ पाहायला मिळेल. आणि एका गावातून एक संघ त्याने पराभूत जरूर केलाय परंतु एकाच गावातून दोन संघ या स्पर्धेमध्ये खेळत होते. कालच्या दिवसामध्ये जय वाघोबा संघाने जय वाघोबा लवाली संघाने दोन सामने जिंकलेत आणि थेट उंबरवेडी या संघाच्या बरोबर तो लढत करणार आहे आणि ती लढत तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण मॅच कडे. गोइंग ऑन मॅच या मॅच मध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच कोणता खेळाडू असेल काही क्षणातच आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना